नमस्कार, सुप्रभात. मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमध्ये. एक महत्त्वाची बातमी बघूया. त्रिभाषा धोरण आणि 5 जुलैचा मोर्चा याभोवती राज्यातील सर्व राजकारण केंद्रित झालं होतं, कारण सरकार आणि ठाकरे बंधू या माध्यमातून एकमेकांना आव्हान देत होते. इतकंच नव्हे तर 5 जुलैचा मोर्चा ठाकरेंच्या मनोमिलनाची नांदी सुद्धा ठरणार होता, कारण 5 जुलैच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार होते. तर दुसरीकडे त्रिभाषा धोरणाच्या विरोधात नागरिकांमध्ये सुद्धा प्रचंड रोष निर्माण झालेला होता. परिणामी ठाकरे बंधू, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी वज्रमूठ केली होती आणि राज्य सरकारच्या GRची ठिकठिकाणी होळी सुद्धा केलेली होती. मराठी भाषेसाठी झटणाऱ्या या संघटनांनीही 5 जुलैच्या मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. या सर्वांचाच विचार करून राज्य सरकारने दोन्ही GR रद्द केलेले आहेत. त्यामुळे 5 जुलैला निघणाऱ्या मोर्चातील हवा निघाली आहे. राज्य सरकारने राजकीय सारीपाटावर ठाकरे बंधूंना चेकमेट दिलेला आहे. तर ठाकरे बंधूंनी सुद्धा पवित्रा बदलत मोर्चा काढण्याच्या ऐवजी मराठी एकजुटीचा जल्लोष करणार असल्याचं स्पष्ट केलंय. मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही, एकत्र आलोय तर एकत्रच पुढे जाऊ असं सूचक वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतची एकी कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय. कार्यकर्ते देखील त्या GRच्या होळीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 5 तारखेचा जर मोर्चा झाला असता तर दोन्ही ठाकरे झाला असतं तर नाही. 5 तारखेला कार्यक्रम होणार, मग तो मोर्चा होईल, सभा होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही. म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जागं व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं. आता झोपू नका. एकत्र आलो आहोत, एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा GR त्यांनी मागे घेतलाय.